दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेच्या 3 दिवसांपूर्वी 3 सनदी अधिकारी आणि खरातची भेट झालेली होती। नेमकं काय घडलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अटकेपूर्वी खरात आणि 3 सनदी अधिकाऱ्यांची भेट झाली। त्यानंतर विनोद नावाच्या व्यक्तीनं ही भेट घडवून आणल्याची माहिती समोर येते। शिर्डीतील या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाली। त्यानंतर अटकेची शक्यता असल्यामुळे पुढची रणनीती काय असणार आहे यावर देखील चर्चा झाली। आर्थिक व्यवहार पुरावे नष्ट करण्याबाबत देखील चर्चा झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। मोठे मोठे मासे यात गळाला लागणार आहेत आणि ज्यांना कोणाला वाटते की आपले व्हिडिओ असतील तीच लोक पुढे यायला तयार नाही आहेत। पण हे जे काही एप्स्टीन फाईल आहे महाराष्ट्राची ही वरवर दिसते तितकी सोपी नाही। अशोक खरातचे ते आर्थिक व्यवहार सुद्धा म्हणजे काल शिर्डीलाच मला वाटते काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी एका 3 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या। कोण IAS दर्जाचा अधिकारी पाणी आरक्षित करण्यापासून म्हणजे लाखो लिटर पाणी त्याच्या आश्रमाला आरक्षित केलं गेलं, हे इतकं भयंकर आहे। त्यामुळं या संदर्भामधला तपासात ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील। त्याच्यामध्ये अनेक मंत्री आहेत, IAS अधिकारी आहेत आणि IPS अधिकारी आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी आहेत। या सगळ्यांची गच्छंती झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकारी भोंदू बाबा अशोक खरातच्या आशीर्वादासाठी का जायचे आणि त्यांच्यामध्ये आर्थिक संबंध कसे प्रस्थापित झाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सगळ्यात आधी चॉईस पोस्टिंग म्हणजे ज्या ठिकाणी पोस्टिंग हवं आहे त्यासाठी अशोक खरातला हे अधिकारी जाऊन भेटायचे। त्यानंतर अपेक्षित ठिकाणी बदली देखील करून घ्यायचे अशोक खरातकडूनच। त्यानंतर खाते अंतर्गत बढती करायची असेल तरीही हे अधिकारी या भोंदू बाबाकडे यायचे। त्यानंतर बढती पोस्टिंग नंतर गुरुदक्षिणा देखील दिल्या जायची। म्हणजे बढती आणि पोस्टिंग झाली त्यानंतर गुरुदक्षिणा दक्षिणेच्या स्वरूपात मोठमोठे आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती आता समोर आली आहे। जमीन व्यवसायामध्ये खरातच्या नावे गुंतवणूक देखील करण्यात आलेली आहे। ही मोठी माहिती आता समोर येते। खरात किंवा त्याच्या कुटुंबियांच्या नावे गुंतवणूक करण्यात आली आहे। कशा पद्धतीने ही गुरुदक्षिणा दिल्या जायची याचं एक उदाहरण हे आहे। नाशिक अहिल्यानगरमध्ये मोक्याच्या ठिकाणी जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। याच भोंदू बाबाच्या संस्थानाच्या नावावर ही जमीन मोठ्या प्रमाणात आहे अशी देखील माहिती आता समोर येते। सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते। खरातच्या पत्नीसोबत अभिजित भांडे नावाचे जो अधिकारी आहे याचे आर्थिक व्यवहार झाल्याचं ते जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। तर तंत्र ज्योतिष अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदू बाबा अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी खासदार विनायक राऊतांनी या संदर्भामध्ये खळबळजनक दावा केलाय आणि यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्यात। बलात्कारी अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याचे विविध राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत। त्याचे काही राजकीय पुढाऱ्यांसोबतचे आर्थिक लागेबंधे असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून केला जातोय। ही माहिती उघड होईल या भीतीपोटी त्याचा एन्काउंटर घडवून आणला जाऊ शकतो असे दावेही आता केले जात आहेत। ह्या संपूर्ण म्हणजे कॅप्टन थोरातांच्या व्हिडिओचं पूर्ण चौकशी होईपर्यंत कदाचित त्यांचा घात करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। कारण कॅप्टन खरातांच्या कडून पोलीस ज्या वेळेला एक वेगवेगळ्या नेत्यांची भांडाफोड करतील त्यावेळेला ह्या नेत्यांकडून कॅप्टन खरातांना सुद्धा संपवलं जाईल। 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे। पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा जो आहे तो डाव आहे। असा काही एन्काउंटर पोलीस तपासा कस्टडीमध्ये असताना होत नाही। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत,
यांचा त्याच्याशी काय संबंध आहे? तर रुपाली चाकणकरांच्या अनामिकेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सुनील तटकरेंचेही अशाच प्रकारचे फोटो समोर आलेत. या फोटोवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. विकास लवांडेंनी तटकरेंच्या या फोटोवरून अनेक सवाल उपस्थित केलेत. तर या आरोपांनंतर आनंद परांजपेंनी लवांडेंवर पलटवार केलाय. मात्र या वादानंतर परांजपेंना पुन्हा एकदा लवांडेंनी सुनावलंय. सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024 मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती, चिकटपट्टी का लावलेली आहे, आपण अशोक खरातच्या नादी लागला होतात का, कुठे आपण रक्ताची कुठे अभिषेक वगैरे केला होता का, कुठे होम हवन केलं होतं का, अशोक खरातांच्या नादी तर आपण लागलेल्या नव्हतात ना. सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती. प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली. त्यामुळे विकास लवांडे, आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल. आणि जर आपण ठाण्यात आला तो योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. आनंद परांजपे यांना मी जाहीरपणे प्रश्न विचारलाय की तुमच्या कपाळावर पूर्वीपासून एक मोठा टिळा असायचा, आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? पहिला टिळा कोणत्या बाबाचा आहे? दुसरे आता उभे 3 टिळे लावलेत, ते कोणत्या बाबाचे आहेत? गंडेदर बांधता, बुवाबाबांच्या नादी लागता, अशोक खरातच्या फाईलमध्ये तुमची नावं दडली आहेत का? तुम्ही का अस्वस्थ झालाय?